नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. ठीक आहे, तुमच्यासाठी आपण जे आहे इथं फॉरेक्स ट्रेडिंगचा फ्री कोर्स लॉन्च करत आहात. ठीक आहे, ज्यांनी कोणाला माहीत नसेल, माझं नाव आकाश पाटील. मी फॉरेक्स ट्रेडिंग 4 वर्षापासून फॉरेक्स ट्रेडिंग करतो. ठीक आहे, बघा, टेलिग्राम ग्रुपवरती मी सांगितलं होतं 20 तारखेला आपला क्लास स्टार्ट होणार आहे आणि लाईव्ह होणार आहे जो गुगल मीटवरती. त्याचं कारण असं आहे, बघा, टेलिग्राम ग्रुपला खूप जास्त लोक आहे. ठीक आहे, एवढ्या लोकांना सगळ्यांना जर मी गुगल मीटद्वारे ॲड केलं तर खूप प्रॉब्लेम येऊ लागतो आहे. त्याच्यामुळं तिथं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे आपण यूट्यूबला पण स्टार्ट करत आहोत. आणि यूट्यूबला एक इम्पॉर्टंट बात आहे, एक इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासाठी. यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही करत असेल तर करून घ्या. यूट्यूब चॅनलला तुम्हाला डे 1 पासून डे 30, ठीक आहे, डे 30पर्यंत आपण जो आहे ना पूर्णपणे, ठीक आहे, पूर्णपणे तुम्हाला मी फॉरेक्स ट्रेडिंग इथं शिकवणार आहे. ठीक आहे, एकदम फ्री, एकदम बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत. जे लोक मार्केटमध्ये, समजा मार्केटमध्ये जे लोक 50,000 रुपये चार्ज करून सुद्धा तुम्हाला शिकवत नाही, ते मी इथं तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, तर आज मी एकदम तुम्हाला बेसिक नॉलेज सांगतो, जेणेकरून तुम्हाला एकदम फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय हे समजून जाईल. आणि पूर्णपणे बेसिक सांगतो. ठीक आहे, याच्यामध्ये काहीच टेन्शन नाही आहे. एकदम बेसिक सांगतो, जेणेकरून आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही करून घ्या मित्रांनो. तुमच्यासाठी फ्रीमध्ये कोर्स लॉन्च करतो आहे मी. ठीक आहे, आणि मी लवकरच यूट्यूबला लाईव्ह स्ट्रीमला पण येणार आहे. ठीक आहे, थोडंसं आपण फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल तुम्हाला डे 1, डे 2, डे 3, डे 4 असं थोडंसं तुम्हाला समजवतो. आणि त्याच्यानंतर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. ज्यांनी कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं, जॉईन करून घ्या. ठीक आहे, फ्रीमध्ये तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग मी शिकवणार आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो एकदम इझी लँग्वेजमध्ये. ठीक आहे, आता बघा, फॉरेक्स ट्रेडिंग, ठीक आहे, फॉरेक्स ट्रेडिंग तर मी शिकवणार आहे तुम्हाला. लाईव्ह ट्रेडिंगसुद्धा मी करून दाखवेल. ठीक आहे, आणि हे मी बेसिक कोर्स लॉन्च करतो आहे. ठीक आहे, ॲडव्हान्स कोर्स मी लवकरच गुगल मीटवरती घेईल. ठीक आहे, त्याची आपली फीज राहील. ठीक आहे, तो पेड राहील आपला, अगदी कमी राहील. ठीक आहे, त्याचे काही प्रॉब्लेम नाही आहे एवढं. ठीक आहे, तर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय थोडंसं समजून घेऊ. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की फॉरेक्स ट्रेडिंग कसं वर्क करते. ठीक आहे, आता बघा, ही जी सगळ्यात आधी फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, ही जी डायग्राम दिसते ना, ही ॲरोसहित अशी डायग्राम तुम्ही आपल्या नोटबुकवर लिहून घ्या. ठीक आहे, राईट करून घ्या तुम्हाला. तर म्हणजे मी सांगतो मग फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय. आता बघा, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे, एकदम इझी लँग्वेजमध्ये सांगतो. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, सोप्या एकदम मराठीत एकदम इझी लँग्वेजमध्ये सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे वेगवेगळ्या देशाच्या पैशांची करन्सी खरेदी आणि विक्री करून नफा कमवणे. ठीक आहे, काय, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे वेगवेगळ्या देशाच्या पैशाची करन्सी खरेदी आणि विक्री करून नफा कमवणे, यालाच फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात, एकदम इझी लँग्वेजमध्ये. ठीक आहे, एका देशाची चलनाची दुसऱ्या देशात चलनाची खरेदी विक्री. ठीक आहे, यालाच म्हणतात फॉरेक्स ट्रेडिंग. ठीक आहे, आपण उदाहरण घेऊ. एक समजा अमेरिकेचा एक डॉलर आहे. ठीक आहे, USD आणि युरोपचा एक युरो आहे, युरो. आता तुम्हाला जर वाटते युरोची किंमत वाढेल तर तुम्ही काय करता, सांगू शकते कोणी? एकदम इझी रे बाबा. ठीक आहे, युरोची किंमत वाढते तुम्हाला जर कोणी वाटत असेल तर तुम्ही काय करता, बाय करता. आणि जर तुम्हाला वाटते युरोची किंमत कमी होईल, युरोपचा डॉलर समजा, तर तुम्ही काय करता, सेल. म्हणजे बाय करताना आपण काय करतो, वाढताना किंमत जर वाढते तर आपण काय करतो, बाय करतो. आणि आपल्याला जर किंमत कमी होते तर तेव्हा आपण काय करतो, सेल करतो. ठीक आहे, आता तुम्ही बाय आणि सेल जेव्हा करता, ते समजा तुमचा अंदाज बरोबर आला तर तुम्हाला प्रॉफिट होतो. ठीक आहे, आणि जर तुमचा अंदाज चुकला तर तुम्हाला काय होतो, लॉस होतो. ठीक आहे, आता फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे एकदम इझी एक डेफिनेशन सांगतो. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे एका देशाच्या पैशाच्या बदल्यात दुसऱ्या देशाचा पैसा खरेदी किंवा विक्री करून नफा कमवणे. समजा आता तुम्ही एकदम हे तुम्हाला मी एकदम इझी सांगितलं. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही दुसऱ्या देशात जेव्हा गेले, ठीक आहे, आता तुम्ही करन्सी चेंज केली. ठीक आहे, आणि करन्सी चेंज केली, तुम्ही खरेदी केली आणि त्याची विक्री केली. ठीक आहे, त्यालाच काय म्हणता, खरेदी विक्री करून, त्यालाच काय म्हणता, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणता. ठीक आहे, एकदम इझी लँग्वेजमध्ये. ठीक आहे, समजलं सगळ्यांना फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, एकदम इझी. परत रिपीट करतो, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे वेगवेगळ्या देशाच्या पैशाची करन्सी खरेदी आणि विक्री करून नफा कमवणे, यालाच फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात. ठीक आहे,
त्याच्यानंतर उदाहरण बी दिलं तुम्हाला. ठीक आहे. आता बघा फॉरेक्स ट्रेडिंग कसं काम करते हे पण लिहून घ्या तुम्ही, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सगळं. आता बघा फॉरेक्स ट्रेडिंग कसे काम करते हे लिहून घ्या. असं लिहा, त्याच्यानंतर सांगतो. ठीक आहे. फॉरेक्स ट्रेडिंग कसे काम करते बघा, तुम्हाला सांगतो. एक तुम्हाला अंदाज लावा. ठीक आहे. समजा एक एक्झाम्पल पाहू आपण, उदाहरण बघू. ठीक आहे. एक इरो USDT आहे. ठीक आहे. इरो USDT आहे. ठीक आहे. बरोबर. इरो USDT आहे, त्याची प्राईस आहे समजा 1.1000. ठीक आहे. 1:1000. ठीक आहे. आणि तुम्ही अंदाज लावता की युरोची किंमत वाढेल, मग तुम्ही बाय करताना. बरोबर. तुम्ही एक युरो USDT आहे, त्याची किंमत आहे 1:1000 आणि तुम्ही अंदाजा लावताय की युरोची किंमत वाढेल. ठीक आहे. मग तुम्ही काय करसाल, बाय करसाल. बरोबर. काही वेळाने किंमत 1:1050 झाली. पहिले किती होती, 1:1000. ठीक आहे. आणि काही वेळानं म्हणजे 15 ते 20 मिनिटानं किंवा 2-4 घंट्यानं 2-4 घंट्यानं किती झाली, 1:1050 झाली. तर तुम्ही काय केला, ट्रेड बंद करता. बरोबर. म्हणजे तुम्ही एक्झिट मारता. ठीक आहे. किंमत वाढल्यामुळे तुम्हाला प्रॉफिट झाला. ठीक आहे. म्हणजे किती झाला, 50. ठीक आहे. आता तुम्हाला वाटते की युरोची किंमत कमी होईल, मग तुम्ही सेल करता. नंतर किंमत 1:950 झाली, तर तुम्ही ट्रेड बंद करता. किंमत कमी झाल्यामुळे तुम्हाला प्रॉफिट नफा होतो. बरोबर. जर तुमचा अंदाज चुकीचा ठरला तर तुम्हाला लॉस होतो. ठीक आहे. याला म्हणता फॉरेक्स ट्रेडिंग कसं काम करते. ठीक आहे. म्हणजे एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो, डेफिनेशन सांगतो डायरेक्ट. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये चलनाची किंमत वाढेल की कमी होईल याचा अंदाज लावून बाय किंवा सेल करू आपण. त्याच्यानंतर अंदाज बरोबर आला तुमचा समजा, तर प्रॉफिट चुकतो. ठीक आहे. आणि तुम्हाला लॉस होतो. ठीक आहे. म्हणजे तुमचा अंदाज. ठीक आहे. आता याला म्हणतात फॉरेक्स ट्रेडिंग. ठीक आहे. म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग कसं काम करते मी तुम्हाला सांगितलं. परत सांगतो एकदा कसं काम करते बघा. आता एक इरो USDTची करन्सी आहे, त्याची किंमत आहे 1:1000. राईट. आणि तुम्ही अंदाज लावला की युरोची किंमत वाढेल, म्हणजे तुम्ही बाय केला. बरोबर. आणि काही वेळानं ती किंमतची प्राईस झाली 1:1050. म्हणजे किती वाढला, 50. हे काय झालं, प्रॉफिट. याला काय म्हणतात, नफा. प्रॉफिट झाला तुम्हाला. किती प्रॉफिट झाला, 50. ठीक आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की युरोची किंमत कमी होईल आणि तुम्ही सेल केला आणि त्याची किंमत 1:950 झाली, तर तुम्हाला परत काय झाला, प्रॉफिट. म्हणजे किंमत वाढली. ठीक आहे. म्हणजे यालाच फॉरेक्स ट्रेडिंग कसं काम करते हे सांगितलं मी तुम्हाला, एकदम अगदी सिम्पल वाद. ठीक आहे. आता बघा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये करन्सी काय असतं. ठीक आहे. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये करन्सी कसे वर्क करतात हे तुम्ही लिहून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. आता बघा करन्सी जे आहे ना, एवढे करन्सी. ठीक आहे. आता याच्यात मेजर करन्सी आहे, त्याच्यानंतर मायनर पेयर्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झॉटिक पेयर्स आहे. ठीक आहे. आता बघा इरो USDT. ठीक आहे. GBP USDT, USD GPY, AUD USDT, USD CAD, USD CHF, NZD USDT, इरो GBP, इरो GPY. ठीक आहे. GBP GPY, AUD NZD आणि USD TRY, USDT ZAR, USDT MXN, इरो ट्राय. ठीक आहे. EUR TRY. ठीक आहे. इरो ट्राय.
आता बघा म्हणजे बघा उदाहरण फॉरेक्स ट्रेडिंगचं कसं असते बघा, करन्सी कशी वर्क करते बघा. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये ना नेहमी 2 करन्सी एकत्र असतात, यालाच करन्सी पेअर म्हणतात. म्हणजे युरो आणि USDT ह्या वेगवेगळ्या करन्सी आहे, ठीक आहे. आणि ह्या एकत्र आल्या, ठीक आहे, याला काय म्हणतात करन्सी, ठीक आहे. हे एक चलन आहे, हे एक चलन आहे. म्हणजे युरो एक चलन आहे दुसऱ्या देशाचं आणि USDT एक चलन आहे, ठीक आहे. याला काय म्हणू आपण, हे दोघी एकत्र जेव्हा येतात याला काय म्हणतो आपण करन्सी, ठीक आहे. करन्सी म्हणतो त्याला आपण. युरोची किंमत किती आहे, फॉर एक्झाम्पल युरो USDTची किंमत किती आहे, 1:1000, ठीक आहे. म्हणजे 1 युरो, ठीक आहे. आता समजा युरो USDT 1000 आणि नंतर युरो USDTचा 1000 युरो USDT 1.1000 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर युरो USDT 1.1050 झाला, ठीक आहे. मग आता याच्यात काय झालं, याचा अर्थ युरोच्या किमतीत डॉलरच्या तुलनेत वाढली, म्हणजे वाढ झाली, ठीक आहे. जर तुम्ही आधी बाय केलं असतं तर तुम्हाला काय झालं असतं प्रॉफिट, ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. हे झालं आता आपलं एकदम इझी लँग्वेजचं. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इथं मेजर करन्सी पेअर तुम्हाला सांगतो कोणकोणते आहे, ठीक आहे. मेजर करन्सी पेअर हे तुम्ही लिहून घ्या. सर्वात जास्त ट्रेड होणाऱ्या करन्सी पेअर्स कोणत्या आहे माहिती का, ह्या तुमच्या समोर आहे, यावाल्या, या जेवढ्या दिसत आहे तुम्हाला सर्वात जास्त युरो USDT, GBP USDT, USD GPY, AUD USD, USD CAD, USD CHF, NZD USDT. याच्यात काय होतं, सर्वात जास्त ट्रेड करन्सी म्हणजे या सर्वात जास्त ट्रेड होतो, ठीक आहे. आता बघा मेजर करन्सी झाल्या, त्याच्यानंतर आपण बघू मायनर पेअर्स, ठीक आहे. मायनर्स पेअर्स तुम्हाला मी सांगतो, याच युरो GPY, युरो GBP, युरो GPY, JPY, AUD, NZD ह्या झाल्या मायनर. आणि या एक्झॉटिक पेअर्स या USDT TRY, USDT ZAR, USDT MXN, युरो TRY, ठीक आहे. ह्या काय झाल्या. आता एक्झॉटिक पेअर्स म्हणजे काय, एका मोठ्या देशाचे चलन प्लस एका विकसलीन देशाचे चलन, म्हणजे व्हॉलॅटिलिटी. आणि हिच्यात काय असते माहिती का, आता ह्या 1 2 3 4 या 4 ज्या करन्सी पेअर तुम्हाला दाखवते, हिच्यात काय असते माहिती का, व्हॉलॅटिलिटी काय म्हणता यार त्याला, म्हणजे मार्केट व्होलेटाईल, ठीक आहे. व्होलेटाईल मार्केट असते, म्हणजे रिस्की मार्केट हिच्यात असते. म्हणजे हिच्यात काय आहे, खूप जास्त रिस्क आहे, ठीक आहे, खूप जास्त, ठीक आहे. मेजरमध्ये काय आहे ना, सर्वात जास्त ट्रेड होतो, ठीक आहे. मायनर USDT नसलेले मोठे करन्सी पेअर म्हणता याला. हिच्यात तुम्हाला USDT दिसला कुठं, हिच्यामध्ये तुम्हाला USDT दिसला का कुठं, याला काय म्हणतात USDT नसलेले मोठे करन्सी पेअर, ठीक आहे. आणि एक्झॉटिकमध्ये काय, जास्त रिस्क आणि जास्त व्हॉलॅटिलिटी. म्हणजे व्हॉलॅटिलिटी म्हणजे एक बॅड मार्केट, एकदम रिस्की मार्केट, ठीक आहे. हे रिस्की मार्केट आणि हिच्यात USDT यूज होत नाही. आणि हिच्यात सर्वात बेस्ट आणि सुरक्षित आपण ट्रेड करू शकतो मेजर पेअर्समध्ये. म्हणून जेणेकरून आपल्याला जास्त जर ट्रेड करायचं असेल तर ह्यामध्ये करायच्या, ठीक आहे, मेजर पेअर्समध्ये, ठीक आहे, समजलं. आता त्याच्यानंतर आपण बघू फॉरेक्स ट्रेडिंग कसं काम करते. तुम्हाला मी सांगितलं बाय सेलचे डायग्राम यामध्ये असेल बघा थोडंसं. हे तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे ऑलरेडी, म्हणजे मी तोंडी सांगून दिलेलं आहे, ठीक आहे. आता ही बाय सेलची डायग्राम आहे, ही तुम्ही डायग्राम इथं काढून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ठीक आहे. ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काय कसं असते काय. तुम्हाला हे फक्त बेसिक सांगतोय, ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला खूप बेस्ट भेटेल. आता समजा बायची डायग्राम आहे, काय बाय आणि सेलची, ठीक आहे. मार्केट युरो USDT किती आहे, आता मी तुम्हाला तोंडी सांगतोय, या डायग्राममध्ये नाही आहे, ठीक आहे. मी तोंडी सांगतोय असं, ठीक आहे. तर थोडंसं ध्यान लावून ऐका. आता समजा युरो USDTची किंमत आहे
1:1000, ठीक आहे. आणि हिरो एच डी डीचं बाय करताना तुम्हाला म्हणजे तुम्ही हिरो एच डी डी घेतला 1:1000ने तुम्ही एक हिरो एच डी डीमध्ये ट्रेड घेतला, बरोबर. सपोज हिरो एच डी डीमध्ये आता येतो एक्स यू एच डी डीचा चार्ट आहे, ठीक आहे. इथं मी तुम्हाला हिरो USDT ठीक आहे. हा जो आहे ना आपला युरो USDTचा चार्ट आहे, बरोबर. ठीक आहे. आता समजा हा किती आहे 1:1364, ठीक आहे. आणि हा किती 1:1365, ठीक आहे. आता आपण समजा एक एक्झाम्पल घेऊ, एक मिनटं. आता मार्केट सध्या इथं आहे, ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला तुमच्यासाठी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये, ठीक आहे. PDF मध्ये जाऊ आपण, ठीक आहे. आता बघा एक हिरो एच डी डीचा चार्ट आपण घेतलेला आणि तिच्यामध्ये आपण हिरो एच डी डीचा 1.1000, ठीक आहे. हिरो एच डीचा 1:1000 ना आपण बाय केलेला, ठीक आहे. आणि हिरो एच डी डीची तुम्ही बाय केला समजा आणि 15 मिनिटामध्ये तुमचा 1:1050 झाला. तुम्हाला काय झालं, इथं काय झालं, प्राईस वाढली, ठीक आहे. म्हणजे इथं प्रॉफिट झाला, बरोबर. त्याच्यानंतर बघा प्राईस वाढली, त्याच्यानंतर इथं प्रॉफिट झाला, ठीक आहे. आता सेलची डायग्राम इथं मला वाटते सेलची डायग्राम पण तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. एक मिनटं. सेलच्या डायग्राममध्ये काय असतं माहिती आहे, प्राईस कमी होईल, ठीक आहे. हिरो एच डी डी 1:1000 तुम्ही सेल केला आणि हिरो एच डी डी 1:950 गेला, म्हणजे प्राईस कमी झाली, तिथं तुम्हाला काय झालं प्रॉफिट, ठीक आहे. एकदम बाय आणि सेल म्हणजे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये बाय करणार तेव्हा मार्केट वरती, ठीक आहे. म्हणजे वरती जर मार्केट जायचं असलं तुम्ही बाय करसाल आणि जर मार्केट खाली जायचं असेल तर तुम्ही काय करसाल सेल, ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो बाय आणि सेल. म्हणजे बाय म्हणजे किंमत वाढेल असा अंदाज, ठीक आहे. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो तुम्हाला. बाय म्हणजे काय, किंमत वाढेल असा अंदाज, आणि सेल म्हणजे काय, किंमत कमी होईल असा अंदाज, ठीक आहे. एकदम इझी. यालाच काय म्हणतो आपण बाय आणि सेल, ठीक आहे. त्याच्यानंतर आता करन्सी पेअर तर तुम्ही बेसली बेस करन्सी हे थोडंसं तुम्हाला हार्ड जाईल आजच, ठीक आहे. आता थोडंसं चार्टबद्दल माहिती देतो. आता फॉर एक्झाम्पल हे सगळं लिव्ह करतो तुमच्यासाठी फक्त, ठीक आहे. आता बघा चार्ट कसं ओपन करता. सगळ्यात आधी बघा हिरो आपल्याला समजा गोल्डमध्ये ट्रेड घ्यायचा आहे, ठीक आहे. हे मी थोडंसं ॲडव्हान्स सांगतोय पण आता जेणेकरून तुम्हाला थोडंसं समजायचं. प्रोमोवर गेलो, सॉरी आता मी इथं प्रोमोवर गेलो आणि इथं मी समजा टाकला ट्रेडिंग व्ह्यू, ठीक आहे. आता मी ट्रेडिंग व्ह्यू टाकला आणि इथं मी टाकला समजा गोल्ड, ठीक आहे. हा जो चार्ट आहे ना गोल्ड USD म्हणजे काय गोल्ड, ठीक आहे. हा गोल्डचा चार्ट आहे समजा. आणि आता गोल्ड, ठीक आहे, हा किती चालू आहे प्राईस तुम्ही बघा बाय अँड सेल, ठीक आहे. आता 5 इथं एकदम इंटरफेस सोपा इझिली सांगतो तुम्हाला. बाय समजा ट्रेड करायचं असला ना तर पहिले आधी तुम्हाला ह्या चार्टवर यावं लागते. हा चार्टवर तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स ते तुम्हाला समजायलाच थोडं, ठीक आहे. हे एकदम बेसिक नॉलेज सांगतो तुम्हाला. इथं तुम्ही टाईम फ्रेम जे आहे ना सेट करू शकता. 5 मिनिटाचा तुम्हाला टाईम फ्रेम इथं सेट करू शकता. त्याच्यानंतर आता बघा हेच तुम्हाला मी सांगण्यासाठी इथं लॉन्च केला. आता ही जी कॅन्डल बनली आहे याला काय म्हणतो आपण, या कॅन्डलला ही कॅन्डल काय बनली आहे रेड आहे, ठीक आहे. म्हणजे कॅन्डल सेल, ठीक आहे. आता तुम्ही जर इथं सेल केला असता तर इथं तुम्हाला ह्या कॅन्डलपर्यंत काय झालं प्रॉफिट झाला. आणि ही ग्रीन कॅन्डल तुम्हाला दिसते याला काय म्हणतो बाय, ठीक आहे. इथं तुम्ही एंटर घेतली आणि इथं एक्झिट केली, इथं काय झालं असतं तुम्हाला प्रॉफिट. म्हणजे रेड कॅन्डलला सेल आणि ग्रीन कॅन्डलला बाय,
ठीक आहे. ज्यांना करून तुम्हाला ट्रेडिंगचं टी माहीत नाही ना, त्यांच्यासाठी एक खास. ठीक आहे. ज्याला माहीत आहे ना त्यांना त्यांच्यासाठी तर नाहीच आहे. पण ज्यांना माहीत नाही ना त्यांच्यासाठी सांगतोय. बरेच लोक असे त्यांना झिरो एक्सपिरियन्स आहे, काहीच माहीत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना सांगतोय की ट्रेडिंग व्ह्यूमध्ये या. त्याच्यानंतर इथं सर्च करा XAUSDT, USDT इथनं एवढं टाकले तुम्हाला इथं चार्ट भेटून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही स्टॉक मार्केटचं पण बघू शकता, फॉरेक्सचं पण बघू शकता. ठीक आहे. क्रिप्टोचं पण खूप सारं आहे. ठीक आहे. आणि बिटकॉईनचं पण भेटून जाईल तुम्हाला, फंड्समध्ये पण आहे. ठीक आहे. आता ऑलमध्ये पण भेटून जाईल तुम्हाला. इथं तुम्ही कोणता पण चार्ट, जसं की आता USDT तुम्हाला मागे सांगितलं मी USDT मध्ये कसं आपण काम करतो. ठीक आहे. USDT जसं की हा आला फर्स्ट क्लास. ठीक आहे. USDT असं वर्क करते. ठीक आहे. आता USDT चार्टमध्ये पण तेच, रेड कॅन्डलला सेल, ग्रीन कॅन्डलला बाय. ठीक आहे. आणि हे बघा परत इथं गोल्डचा टाकतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये गोल्डमध्ये खूप ट्रेड केलं जातं. ठीक आहे. खूप जास्त. आता तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स काय असतो, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स काय असते, नंतर प्राइस ॲक्शन्स काय असते, लेवल्स कसे ड्रॉ करता ते सगळं आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. ठीक आहे. आजचा क्लास आपला इथंच समाप्त होतो. आणि ही जी PDF आहे ही वाली, ही तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर देतो. ही थोडीशी मागे पुढे ॲडजस्ट करून घ्या. म्हणजे पूर्णपणे जर एक PDF जर तुम्ही रीड केली, ठीक आहे. आता हे फॉरेक्स ट्रेडिंग कसं वर्क करते हे पण तुम्हाला सांगितलंच मी. ठीक आहे. हे एकदम इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला समजून. ठीक आहे. आजच्या PDF मध्ये. ठीक आहे. करन्सी पेअर पण तुम्हाला सांगितलं की आपण सगळ्यात जास्त ट्रेड कोणत्या करन्सी पेअरमध्ये करतो, आणि कोणत्या करन्सी पेअरमध्ये आपण कमी ट्रेड करतो ते पण तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होईल. ठीक आहे. ह्या बेसिक होता, नॉर्मल होता. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडासा ॲडव्हान्स शिकवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. कारण जेणेकरून तुम्हाला थोडंसं लवकर इथं समजेल. आणि प्रॅक्टिस करा ट्रेडिंगवर. घरी आता तुम्ही आज मोबाईलमध्ये जा, ट्रेडिंग व्यू सर्च करा, तिथं USDT टाका किंवा गोल्डचा चार्ट तुम्हाला दाखवलं मी आता. ठीक आहे. हा टाका आणि इथं बघा चार्ट, बघा कसं काम करतो बघा. याला रेड म्हणता, याला ग्रीन म्हणता. ठीक आहे. हे एकदम इझी सांगितलं. तर तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स पुढच्या याच्यात समजवायलाच मी. आणि तेव्हा तुम्हाला हे पण सांगेल की सपोर्ट लेवल्स कसे आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आणि तुम्ही घरी मोबाईलवरून कसे लेवल्स ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तर बाय बाय.